12 नोव्हेंबर रोजी सर्व जगभरामध्ये वर्ल्ड निमोनिया डे साजरा केला जातो. तर या निमित्ताने थोडंसं आपण संवाद साधूया. निमोनिया जो हा आजार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या फुफ्फुसामध्ये संसर्ग होतो आणि त्याच्यामुळे फुफ्फुसाला सूज येते, कफ तयार होतो, ताप येतो, पेशंटला दम लागतो. तर निमोनियाचा प्रतिबंध कसा करू शकतो? लहान मुलांपासूनच काळजी घ्यायला शिकवायला पाहिजे, की शिंकताना, खोकताना सगळ्यांनीच आपल्या नाकावर आणि तोंडावर हात ठेवणं गरजेचं आहे. रुमाल वापरणं गरजेचं आहे. ह्याबरोबरच मुलांना निमोनियाचा प्रतिबंध करण्यासाठी ज्या काही लसीकरण उपलब्ध आहेत, त्या सगळ्या लसी देणं गरजेचं आहे, की जेणेकरून ह्या निमोनियाच्या ज्या केसेस आहेत, की निमोनियाचे जे पेशंट्स आहेत, त्याचा आपल्याला संख्या कमी करता येईल आणि त्याला प्रतिबंध घालता येईल. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जी लसीकरण आहे, एक आहे हिंप म्हणून एक लसीकरण असतं. त्याचबरोबर फ्लूची लस देणं प्रत्येक पावसाळ्याच्या आधी ही गरजेची आहे. त्यानंतर जर निमोनिया झालाच, तर त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीचे उपचार बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे दाखवून आणि जर गरज असेल तर ॲडमिट करून इंजेक्शनच्या माध्यमातून, वाफेच्या औषधाच्या माध्यमातून आणि गरज पडल्यास ऑक्सिजन वगैरे लावायची गरज या निमोनियाच्या पेशंटला लागू शकते. त्या सगळ्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपण हा निमोनियाचा संसर्ग बरा करू शकतो.